आपलं कसं जसं आहे तसं. प्याला तर नाही ना मला वास घेऊ दे पण कसं आहे आम्ही गावचा प्रतिष्ठित नागरिक आहे मला काम आहे माझं तुम्ही डीजेच्या आवाजाने मनाने हलते दारूची काय गरज. हा तेवढं खरं आहे तेवढं खरं आहे. डीजे तसला हलते मनाने. बरोबर चालतंय या आहे इथं मी या घेऊन पालखी दारू बिरू नाही पिलो लगीन व्हायचंय अजून कसं नाचतो. बरोबर चालतंय चालतंय या लवकर पालखी वाजवत आणा पण. काम जोरात चालू आहे ना. काय दिसणार नाही मला गुलाल काय कुणी पण लावतोय गेला का. नाही तू आता देवाळात आला म्हणजे तुझं सत्कारच केला पाहिजे गेला घरी माझ्याकडून तुला भेट नाही नाही असं सविधर आलाय म्हणजे तिकडे आधी मला 10 रुपया नाही बघून सगळे पेताडी नसती रे तुझा विश्वास नाही माझा. आहे किलेर आहे किलेर आहे देवाला आलाय म्हणजे हा होय का. बरोबर पालखी घेऊन ये लवकर चांगली जोरात पालखी. काय म्हणतो तुमच्याकडे चला आमच्याकडे चला चला. दादा बोलो. अरे गोट्या ये इकडे इकडे काय जत्रेत फिरत होता का काय. हा जत्रेत काय दिवाळीची खरेदी केली का नाही. झाली दिवाळी झाली का अजून राहिली. हा अजून राहिली दिवाळी. काय पैसे पाहिजे तुला काय कमी जास्त लागेल तर सांगा. तर मला सारखी तसंच म्हणल्यावर काय होतं बरं पैसे पाहिजेत पैसे पाहिजे विषय ते नाही. आता जत्रा टायमिंग कुठला आहे पैसे पाहिजे मी काय तुमची जेव्हा माझा धंदा चाललाय चांगला. अरे हो की तुझा धंदा चांगला चाललाय मला पण माहिती आहे. उलट तू मोठा झालेला मला माझ्या गावातला माणूस मोठा होतोय म्हणजे मला पण अभिमानाचं हे आहे ना. तुम्हाला बोलायचं असलं तर नीट बोलायचं
नाही तुम्ही नाही बोललं तरी चालतं. अहो, मी काय म्हणतो माहिती आहे का, गरज असली तर मग तिला नसल्यावर पण काय तसं बळजबरी. नाही, काय टाइम नाही का तसं नाही. बरं असू दे, तू एक काम कर, संध्याकाळी तमाशा आहे, तमाशाला ये. ते तुम्ही ठरवा तुम्हाला पण नाही तमाशाला आल्यावर दारू पिऊन तमाशाला कसं करशील? म्हणजे काय मी पेताड आहे का नाही सांग, तू गावची जत्रा आहे आपल्या. बोलता राहता, उगाच तुम्हाला respect देतो आपण. हो की. अरे 4 माणसं बघते ती बरोबर आहे, पण आपल्या गावची जत्रा आहे ना, याला आपल्या गावाचं नाव दुसरीकडे निघलं पाहिजे, अशी आपल्या गावची जत्रा झाली पाहिजे. नाहीतर असं तुझ्यासारखी 4-2 जण यायचं, दारू प्यायची, मस्ती करायची, असं नाही चालत. राजूभाऊ घेतो, राजूभाऊ नाहीतर तुला पण माहित आहे आणि अख्ख्या गावाला पण माहित आहे, माझ्या नावातच दशेत आहे आणि दशेतीतच माझं नाव आहे. माझं नावच दादा हे देणार ठेव. नाही तर बरं का, ती माणूस चांगला आहे बरं. बरं जा तुम्हाला जायचं. ये सगळे तमाशाला ये. राजा काय गोट्याला का काय गुरमीतच बोलतोय अजून सुद्धा. काय आता त्याचं आज काय डोकं चाललं होतं काय मला तर माहिती. अरे पण आपण चांगलं त्याला सांगतोय. हा? नाही माझं म्हणणं काय होतं, तर हा. पैशाची गरज असली तर त्याला द्यावं असं माझं म्हणणं होतं. पण हो ठीक की. आहे, जरा थोडं वेगळाच बोलायला लागला. नाही नाही, पण त्याला ती गुरमी आहे, पण त्याचा मात जिरू आपण. मी असल्यावर तुला काय. चल ते सगळे तमाशा आहे ना, तमाशाच काय कमी जास्त आहे बघून येऊया. बरं बरं चालतंय, चालतंय. जाऊ दे की आता. काय आता तू तर थांबाना बी ओळख बी दे ना आम्हाला तर काय व जेवायला मी नाही की खात, नाही की कस काय खाल्लंच नाही कधी. तुम्ही कधी आलाय? आम्ही वय आलोय परवा दिवशी चालले आता जत्रेला. अगं आता जायचंय घरी, काय तिकडे वरच गेली अर्चनाच्या घरी. हो काय पिला? हा तुझी काय आता फिरायला शिकली तू? काय पिलू? ओके इकडं माव बघ की आपली काय ग येत नाही काय नाही. तुम्ही तरी कुठं गई आता? तिकडे लोणावळ्याला फिरायला आता पाऊस. होय ना, ह्यांनी माझ्याकडे आलं पाहिजेत का नाही मोठ्या बहिणीकडं? मग मोठी बहीण येईल का नाही बारक्या बहिणीकडं? आधी मोठ्यांनी यायचं असतं अगं. कस काय? मग घरची पाठवतात बारक्यांच्या घरचे. बर बर येईन येईन येईन. ये आता एका दिवशी लोणावळ्याला बी फिरायला. पाऊस आता झालाय बंद. ते काय अगं जायचंय पोरांना, मोर ते गेलं घेऊन गणेशला आणि दीदीला. दादी गेलं जून रात्री. जेवण गेलं. हा जाऊ का ग बाळा? काय ग अगं ती फोन करतात येते, ती पुढे गेलेत मला लय वरड. सारखे आली की सारखी घाई जाते. आता 2 दिवस राहिली की, आता काल बी होती, परवा दिवशी होती. आता लगेचच निघाली. 5-10 मिनिटं बी थांबा ना आमच्यापाशी. हा ये आता हिच्या बर्थडेला तरी लोणावळ्याला. बरं येईन, मला फोन कर. हा फोन नक्की सगळ्यांना घेऊन येईन, दाजींला दीदीला गणेशला. सगळी जणी कामाची सारखी पळत असते. जा आता जाऊ का? येईन परत ना. आई वरडत असन घरी तर जेवायला. जाऊ का? हा बाय बाय. आली बघा. कुठं कुठे घेऊन बाप्पू गेलं तुझी वाट बघून. कुठे गेलं म्हणलं, कुठे गेलं काय झालं काय काम बरी आहे की आई म्हणून रानाकडे गेली. तेच नाही की आपण का काय म्हणते जाती वय अजून थांबकी नाही का आजचे दिवस? मी जाते पण तुझं काय चाललंय? का काय चाललं? काही नाही, आज दुकानावर जायचं होतं आजच्या दिवस सुट्टी घेतली. काय म्हटलं थांबकी मी काय म्हणतोय ऐक ना, थोडं एक 8 दिवस मी सोडवतो जरा. म्हणलं होतं पण ते काय झाले माहिती का, पैसे काय भेटले नाही तर. अगं खर्च पैसे भेटले नाही. माझं तर डोकं चाला नाही. अरे दादा मी नक्की घालून आली. मला सगळे विचारतात कानातलं काय झालं, आई बी विसरत होती. माझं नको नाव सांगू. असं ते देतो अगं, अडचण आली मला 2 लाख रुपये भेटायचे. अरे आई बोललं तर ती रेशमाच्या बी कानात नाही म्हणली, तो बी घातलं नाही, घोटील बी रेशमाचा नाही, नेकलेस बी नाही, काहीच नाही. ते काय मग ते आता 2 लाख रुपये आलं का नाही, काही करणार माहिती का, तुझं बी आणतो तुझे कसं 25 का काय. अरे पण पोरीचं ते 2 लाख रुपयाचं डाक केलेलं होतं, तिथं सगळं भाग ठेवलं तिथं. तू तर सांगितलं नाही, काय नाही. काय करतोय तू नक्की? अगं काही नाही, आता बिशी एक उचलली ना, माझी मोठी बिशी 3-3 लाखाची 2 बिशीच्या 6 लाख रुपये येते ना. खरंच येते. बिशी उचलली का नाही तुला सोडवतो म्हणजे बस ना. अरे पण तिचं एवढं मोठं घाण ठेवायची काय गरज होती तुला? असू द्या तुला 25,000ची गरज होती, मग मी कानातलं दिलं ना. तू तिचं का म्हणून घाण ठेवलंय? लागायची. आता दिवाळीला तिला सणासुदी द्यायची म्हणलं तर काय करायचं सांग. तिथं बाया टाका तोंडात घुसबायला.
हा असं ते काय झाले उदार लय गुंतले उदाहरण हे मग अशीच न्यायची का लंकेची पार्वती असं हळून बोलते अरे माझं जाऊ दे मरून दे माझं जळून दे तिकडं माझं ठोकाय करायचं ती कर पण तिचं कशाला सगळं वाटायचं नव्हतं केलंय तिला बी आणतो की तिचं बी आणतो की मी तसं करतो मी आणतो म्हणलं मग आता गुजूबाईला आल्या उषाबाईने विचारल्यावर काय सांगायचं बाया टाका टाका तोंडाकडे बघते ते काय बघतो काय बघते ते म्हणजे हे कानातलं नाही म्हणून मी गळ्यातलं बी घातलं नाही ते हे असलंच घालून आली नकली लाज वाटते मला घालून द्यायची बरं आणतो काय रे आणायचे तिचं बी आणायचे की काय हो माझं बाळ गं. बघू तुझं गाण ठेवलं काय वाका करताय म्हणते रे? ती पापा कुठे अगं माझी बोबड पपड्या काय करतोय आत्या आली हा? गार लागते का आत्या आली कोण आले आत्या जायची आता जिंगाला गार लागते का गार लागते स्वेटर घातलाय की गार लागते दाखव किती ग छान झालंय माझं बोबड मामाच्या घरी यायचं कपले घ्यायची ना कपले तुला आता तिकडे आत्याच्या घरी आले सकाळून वाट बघते तुम्ही म्हणलं आता येतं जणले तुम्ही वेळ लावला आत्या कुठे आत्या म्हणते मला तिच्या आत्या मैत्रिणी इकडं तिकडे बुब्या आत्या म्हण ना मला आत्या म्हण. आत्या म्हणायला होय बरं का उभे आहे आलो. तू बस की आलो. कुठे चाललाय तू आलो. काय ग बाई कसलं दिसतंय कानातलं कसलं दिसतंय ग बाहेर दिसतंय होय ग रेश्मा काय चाललंय नक्की गोटनचं तू काय सांगत नाही काय नाही तुला सांगावी लाज वाटते का हो पण मलाच काय माहित नाही मला जर काय माहित असेल मी सांगितलं असं मला ह्यातलं काहीच माहिती होत नाही आणि मी विचारत नाही मला ह्या तू पोराच्या काय नाही तू गळ्यातलं हे देतात बापून लायला नाही विचारलं त्यांनी हेच केलं नाही ते फक्त म्हणलं मला लागायचं या 8 दिवसासाठी त्यापासून नेलंय ना तेव्हापासून विचार पण नाही आणि उगाच घरात भांडणं होण्यापेक्षा मी तुझे म्हणलं ते कुडके काय झाले मी केले सगळे मोडले काहीच नाही मी साधं घातले तुला कुडके काय झाले मला गडांगणार केले तुला मोडले किती ही मोडलं इथलं होतं. तुला लाज नाही वाटली देताना तू सगळं दिलं तू अहो, कसं काय पण दिलं ते त्यांनी हे केलं ते म्हणलं मी लगेच ही करून आणतो लगेच ही करून आणतो म्हणलं कुणाला काय म्हणू नको म्हणलं घरात भांडणं लागतं जाऊन द्या म्हणून मी आपलं कुणालाच काय म्हणलं नाही ते देऊन टाकलं सगळं उलट ह्याच्या पण कानातलं मागत होतं पण मी नाही दिलं म्हणलं नका मला काकी म्हणलं लय खवळण म्हणलं जिथं पण नाही ठेवायचं म्हणले पोराच्या का पप्पा कोणात होता म्हणलं लाज वाटते का म्हणायचं त्याला पप्पाला म्हणते की पोराचं पण नाही ही झालं म्हणून मी त्याच्या कानातलं नाही दिलं म्हणजे कानातलं चालत होतं म्हणलं मला लय काकी खवळण म्हणलं काकी मला म्हणलं लय शेळ देईन म्हणलं म्हणून नाही दिलं अगं पार कुडक्यापर्यंत ह्याच्या कानातल्यापर्यंत न्यायची वेळ आली तरी तू सांगिना सासऱ्याला म्हणल्यावर काय करायचं मला माहिती का तिथं काय चाललंय ती मला पण काय माहित नाही व मला कसं या पोराच्या ह्याने आणि त्या घरच्या कामनी ह्याने काही ही होत नाही आणि ही कवा जाते तर कवा येते माझ्या त्याच्या लेकराचं कानातलं न्यायचं होतं पप्पाला बार इथपर्यंत बाहेर आली का लेकराचं कानातलं न्यायची होती बापू किती विषय आहेत तुझे मग म्हणत होतं 7-8 विषय येतं मग आता काही माहिती म्हणलं मी उचलणार आहे आता मला मिळायच्यात पैसे असं म्हणत होतं मला उचललं नाहीत का त्याने नाही तू उचलल्या मला तर काय कळणार जाऊ दे तिकडे जाऊन 2 दिवस आलं नाही असलं माझ्या डोक्याला तर आधीच तो ती बघितलं ना ह्याच्या भांडणाच्या ह्या दोघांची भांडणं झाल्यात म्हणून थांबलं का 5 मिनिटं पोरं तरी ठुली का ग त्यांनी हा गेलं का नाही घेऊन सांग बरं मग काय तर आणि हो का बापू पण तुमची वाट बघून गेलं बारामतीला परत भाऊजी गेलं वाजायला ते गेला त्या राणूताईच्या इथं ते आल्यात ना तिथं मग त्या म्हणल्या मी तुझ्याकडून जाऊन माझं तर डोकं चालत नाही ह्या गोष्टी जाऊन दे आई कुठे गेली ती राणूताईकडे गेल्यात मग त्या पण आल्यात ना आता दिवाळीला त्या जायच्या त्या पण म्हणलं त्यांची गाडी घेऊन येते सणासारखं ग माझं लेकरू झालंय हाय का कानाचं पोटाचं काय हा आजच्याचं काय बघतोय बापू काय बघतो ना गायचं बघतो वय पप्पा घेतो का तुला किती माझं छान हुशाला हाय का ते बाळ कोणाला तरी चुप नाही माझं बी लागलोय मला किती दिवसात ना आली रे माझ्या बाळाचं त्याला ती कानातलं बिनातलं निघून देऊ नको माझ्या बाळाचं नाही मी किती तारंबळीतनं केलंय त्याला हो का गाडी पण आली कुणाची तरी कुणाची आली काही कुठे आली की पाठीला कोणतरी पाहून आले तर असं ह्याला धर्मी येते जाऊन करतो तुम्ही आणता का बोलून जा बाबा चल मम्माकडे जाऊन आल्या पण आणा बोलून तुम्ही हायच्यावर घरात दिवाळी खायला जेवायला
काय तू तर दिवाळी काय नाही काय नाही. ती काय आता आली बस 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 बस. आहे की नाही बर बर. काय करते सरपंच मागं वाढली काय आम्ही म्हातारा वैद्यचं तुम्ही येतच नाही काम माग काम मागाय पुरीला आपल्या नाही सवडच होत नाही काय करू हे काय आता आली की तू कधी आली होय भक्तीला घरच सगळं इकडं बारामतीचं जास्त नाही अगं परवा त्यांना तू दिसलेली म्हणजे मंगळवारी पण ते म्हणले जरा घालीत होते काय ना त्या थांबल्या नाहीत म्हणलं घालीतच असेल किंवा बघितलं ना कुठं बारामतीतच काय चालू चाललंय जरा फाईल बनवायची आका कुठे गेली आका कुठे गेली ते की काकी गेले तर असायला बोलवायला काय 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 म्हणत होती कोणाला आता काय म्हणत तुम्ही ती काकी मला किती खाऊच होत्या तुम्ही ते सगळं नेलंय म्हणलं लगेच आणतो आणा ना काकी म्हणल्या कशात दिलंय असं तसं मला किती खावत होत्या का तुझी आणायचं की माझी इसूस आहे ना तुला माहिती ना बेशी उचलले तुला म्हणलंय ना आणतो आता नंबर कवा यायचा माझा त्याच्यावर आहे जायचे म्हणून का जायची काय आता लगेच जायचंय चालू झालं तर तिथं ड्रिपवर लावतो नाही तर मग काय करीन मग मका भिजवून थोडा 4 वाजता येईन पुणे आलो नकली झालं मग काय झालं माणूस महत्वाचा आहे का डाग मी कुठं काय म्हणलंय काकी मला विचारत होत्या आणि काकी खवळत होत्या अण्णा माझ्या बाबड्याला सायकल आणायची माझ्या मम्मी आणायची ताप नेवला गेला रडायला लागला तुझं काय चाललंय आता चाललंय आपलं रोजचं काम वर्क फ्रॉम होम तिथं पुढे तिकडे हा काय पुण्यात येत आहे तुम्ही पण तिकडे ये नाही घराकडे कवा येतो अरे ती पुन्हा राहते का कुठं घालायचं तुम्ही मला संदीपला माहिती आहे संदीप आलता एक तू नसतो घरी अश्विनी नसते ना घरी नाही मी घरीच आहे घरला तुझं काम काम चालू तिथं संदीपला माहिती 1-2 वेळा आला त्याला जायला तुझी एखाद दिवशी जाता जाता बुजवायला यायचं आहे आता तुमचा बंगला बघायला कधी यायचा माझा बंगला जुना मला वाटलं मोठी वस्तू घालशील पण काय अजून सांगितलं विचारलं ह्याला वास्तू किती काय आता असं मग असं वास्तू का जाऊ का मी आता काय नाही मला नाही यार तू तिकडं बांधायचं इथं गेलं तास इथं रेशमा पशी गडीवर बसले आई चल तुलाच काय चाललंय तिथं येतो तरी येतो का माझ्याकडे बघितलं का रोज जातो माझ्या दुकानावर अगं तू वास्तू करायची मग येते रे किती टायमिंगला निघतो 3ला काम असलं तर 3ला 20 मिनिटं कमी असतात तुम्ही किती दिवस झाले सगळी यावर काय चल चल बाया चल काय पुढे असल्या बसून देते ती गाव आपल्याला बस परत तिथंच राहायला दम 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 पाहिजे तिला घालवाच लागेल लावून द्यायचं तू गाडी घ्या जा चल मला जायचं चला वहिनी जाऊ का अरे मम्मीकडे जायचं म्हणतो सारखी मम्मीकडे जायचं म्हणतो हा काय पप्पा काय नको पप्पा बेकार आहे ना पप्पा खावा आणतो बरं हाय बस बरं आहे ना आता कुठं चाललाय काकी जायच्या त्या हाय की बाहेरच आहे काय दादा काय बसले काकी हाय की काय करताय निघाले काय तू निघाले आले काय इकडं अगं आला येच नाही तुम्ही तर इकडं बोला पाहुणं होतं तुमच्यात आलेलं आता गेलेत कुठतरी काय मुद्राच बरं आहे का बरे बरे बोलू गेली होय परत हॉस्टेलला तिला लावली तिकडे आता संपले की सुट्टे काल सुटले संपले मग सकाळ आलं दादा घालून होय आता जाता जाता म्हणलं जाऊन येऊ काय आणली तवा आणला का आणि काय झुकतो तवा आणला म्हणजे ती तिला लागतंय का ते करायला बरे तवा आणला जाता जाता जावं म्हणलं आता काल 2 दिवस पाहुणा रावलं तुमच्यात सगळं बसायचं ना त्याच्यामुळे तरी मी रात्रीच म्हणत होतो मनीषा काढली ना यावेळेस लगेच जात नाही तशी कशी जायला आल्याशिवाय गाठी घेतल्याशिवाय आका कुठे गेली
तिकडेच गेलो की आलंच नाही त्याला. आलीच नाही ती. नाही. बरं गेली. काय बाहुलीला खेळ बसतो अण्णा बबडे नाही. खेळ चला आपण घरी तुझ्या हातात. अरे सागर आला ये सागर आलाय. बोल काय म्हणतो काय आता कसं काय चाललंय काय का ना बरं काम काय आता काय जाणार आहे काय आता पुण्यात हा जायचं उद्या जायचं हा. काय ना अण्णा काय आणलं तर लई निवांत काम आहे. जा जा फिरायला लांब सावली व्हायचं घ्यायच्या सावली घ्यायची बर घ्यायची बरं हाय मी आलो. बर कुठे गेली हो, आम्ही काय फिरवून थोडं तुमच्या घरी नेता हा का हा बरोबर न्या माझं पण तेवढंच काम होईल. हा जा काय अण्णा कुठे होता बरं, आता कसा? ए, मम्मी कुठे आहे मम्मी मम्मी कुठे गेली मम्मी करते काम काका लावले सांभाळायला कोण आहे घेऊन येतो वहिनी पैसे तू काय रिकामा आहे का घेऊन बसायला त्याला तिकडे वहिनी म्हणा माझा घेऊन येतो काय पाणी द्यायला नाही द्या तिकडे काका घेऊ नको द्या वहिनी पैसे देऊन द्यायला त्या दिवसात असतात घरी म्हणल्यावर गावाला त्यांची काय ओळख आहे काकीने नाही चावली सुट्टीच्या प्यायला थांबवली कधी जाऊन दिलंय का तुमच्या तिकडे वाईट चल मला चल झोप लागली मी नाही राहू द्या कमायला तुझी आता काय करायचं घेऊन मी येते घेऊन आंटी बरी की तू मी जाते बावली घेऊन पुढं हा मी यायचंय आंटीला आपल्या घेऊन खाऊ देते तुला आता मग त्याला मी गुजबायला नेणार आहे खाऊ देते तुला बिस्किट देते बिस्किट नको अगं मला का काय नाही नातीच्या घरी काही वाटत नाही की अगं कसलं घर बांधलंय बघायला परत नाही ना नातीचं घर कसलं बांधलंय बघ की नातीने घर कसलं बांधलंय नाही सवड होत तू चल दोघी जाऊ तिला तर नाही होत सवड तर रेसमा जायची म्हणल्यावर तिला न्यायची का मला का तुला बारकी पोर आहे ती आणि मला नाही काय झाली बारकी पोरं मी येतच होती की ग हो पण तुमचं तिला नाही का वाटत 2 दिवस माहेर वाशीला जावं जाईन की अगं जायलाच आहे माणूस का जातच की गेले बाहेर राहतं का पण लहान पोर आहे तेव्हा काय लहान पोर घ्यावं लागते ना असं काय 50 किलोमीटर आहे पाहिलं तर जास्त जायला लेकरांचा चिवळागत लेकर ती लगेच सुकते ती तू सुकती पोरांना नाही आता बघ सुकती लाव तिला मी नेणार आहे बघू आता गोटम काय म्हणतो कोणा काय गोटम काय म्हणायचंय तेव्हा मी नेणार आहे कुठे गेलाय त्याला आले विचारते मी ते लावायचं का काय ते हेच पटत नाही मला पटायला तसं नाही ग पोरांचा आजारी पडल्यावर कोण दवाखान्यात नाही तर आता चाललंय दुकानाचं इकडून तिकडून बरं बरं काय करते तुला तरी माहिती का काय झालं काय करते काय झालं या काय नाही झालं का तिला न्यायची मला 2-3 दिवस बरं बघू कुठं विचारून मग न्यायचा बरं चाललंय का दुकानावर चाललंय बरं आता चाललंय नाही कधी चांगलं आपण काय बघायला जातो का म्हणजे कसं असतं पोरांचं जाते ती रोड डबा बांधून आपल्याला काय माहिती का आपण दुकानावर जातो पुरी देऊन आम्ही गेलो का तू काय येत नव्हती ग काय येत नव्हती मी काय येत नव्हती पोरगी बारकी तूच मला कधी न्याय येत नव्हती पुढे गेले रडायला लागलाय आम्ही जाणार आहे आत्याच्या घरी आत्याच्या घरी जाणार आहे आजीला म्हणा मी किती हसाय तो खाऊ बी आणला कुठे जाणार आहे मी नको बाया पोरं झोप आली तू सुखत आजची पोर आहे नाही पोरांना त्रास होतो तुम्हाला काही नाही ना हात तुमच्या जरा की वर मामाच्या घरी जाणार आहे आम्ही आत्याच्या घरी मामाच्या घरी जायचे ना चला आणि आता वाट बघू नको बरं का आमची आहे आजी 8 दिवस आजीला सांग म्हणा 8 दिवस वाट बघू नको मी आत्याची 8 दिवस राहायचंय का आत्याच्या घरी लय आत्याशी आम्ही 8 दिवस ठेवून घेते आजीला मला करमत नाही ए म्हणा करमत नाही का नाही मला करमत नाही लगेच माघारी यायचं चल
तुझ्याकडे येईन का बघ की आता मामा. नाही चल अरे काय कुठं चाललंय? कुठं म्हणजे घरी चालली बघ की. अरे नेऊ नको म्हणते तर तिला बी चालवली. अगं ऐक ना का कशाला? मग गुजबायला तिला नकोय जत्रेला. अगं आम्ही येतो की येईन की देव. तू येशील घेऊन. भाऊबीज झाली तरी तुझा तपास नाही मी येतो. अगं येतो की मग कर म्हण का अण्णा गेला बोबड माझं कर म्हण का. राहतो का तू इथं? राहतो नाही राहायचं त्याला माझ्याबरोबर यायचं. तुला यायचंय ना आता बरं रड. अरे रडायला लागलं की पोरगी. दे आमच्याकडून कर म्हण का. अगं नको का कशाला बाबड्या चल की. तुझं काम होतं बायकोला घेऊन यायचं. आई भाऊबीजला तुझं काम लावायचं. तो आला का तुला दिवाळी झाली तर दाढी करायची काय? दाढी म्हणजे लय दाढी नाही करतो ना. करतो माझी. अगं सवय नसती त्याला काय सवड नसती. तू तू समजून घे की बाई थोडं तरी. मी नाही माझी पोरगी आहे 8-10 दिवस तिथंच राहील माझ्या. तुला सवड होईल त्या दिवशी न्यायला येईल. सोन्या पिण्या कोण घालवा येणार नाही. तुझंच खरं. तुझं खरं म्हणजे मग तिला नाही वाटत सणाला येऊ. बरं जाऊ दे आम्ही जायला कुठे नको म्हणतोय. मग त्याला सांग दाढी बिडी करून ये म्हणा. काय त्याला कुठं मिरवायचं आता लग्न करायचंय त्याचं. तुझं जावाय चालून का असं काय नाही तुझं काम झालं ना फोन करतो आता. आणि तिला नेलं तू ये. मामाच्या जातो तुझं वाईट जाऊ का? हा जाऊ आता आपण करवायचं का येणार नाही ती. जाऊ का? आणि माझ्यासोबत पुरीला काय म्हणायचं बाई? जाऊ का मानी काय बसली का काहीतरी घालती. काय शिंदे आज इकडे कोण निघाल? हा इकडे म्हणजे पेट्रोल म्हणलं टाकाव. 50 टाका. तुम्ही रोज 200-500 पेट्रोल टाकणार? नाही ही गाडी काय झाली लोकांची गाडी आहे त्याच्यामुळे. काय काय अडचण नाही तिथे. बसा नाही का नीटदार? बरोबर बरोबर बघू मी उद्याच्याला काय करेन पोरांना पाठवून देईल. हा पोरांना पाठवून देतो नक्की देतो. चालतंय हा ठेव. हॅलो हा म्हणलं पैसे दे तुम्हाला आज दे तुम्हाला द्या की राव. लय अडचण आहे. काय झालंय मला मटेरियल आणायचे. लय प्रॉब्लेम आहे राव. द्या राव. असं कुठं असतं होय राव? हा नाही तुम्ही काय म्हणला आता व्यवस्था मी राव विश्वासावर तुम्हाला एवढं दिलं राव आणि तुम्ही आता सांगताय का असं होते तसं होते. मी राव किती अडचणीत किती प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला माहिती आहे का? हा मला राव दुकानावर सुद्धा येऊ वाटत नाही. तर लोक राव येऊन बसते ना तिकडून तिकडून कसं कसं काय काय करून मटेरियल उदार पादार आणून तुम्हाला राहून दिलं तुम्ही असं राहू. हा ही बरोबर नाही बरं का? पण अजिबात नाही ही बरोबर नाही. बघा तुमचं बघा मागणारच नाही तुम्हाला. ही शेवटचा फोन मागणारच नाही. हॅलो
आहे की इकडे भावनगरला आहे. हा ऐका ना एका 7-8 दिवस थांबा जरा. काय झाले माहिती का? ऐका ना काय झाले जरा थोडी अडचण आहे. ऐका ना काय झाले थोडा गुतत गेलेला विषय. मी काय म्हणते तुम्हाला हो बरोबर आहे. ऐका मी काय म्हणतोय तुम्हाला थोडी अडचण आहे म्हणून म्हणतोय हो. बर चालतंय तुम्हाला. ऐका तुम्हाला 7-8 दिवसात आहे ना मी अजिबात फसवत नाही म्हणजे नाही. देतो म्हणले एकदा देतो फक्त तुम्ही घरी काय जाऊ नका. घरी गेला ना की राडा होईल. ऐका घरी काय जाऊ नका प्लीज. ऐका मी म्हणलो होतो तुम्हाला दिवाळीपर्यंत देतो पण काय असं झालं नाही. ऐका प्लीज एवढी वार देतो नक्की देतो नक्की. काय हा चालतंय. हा ठेव मग. हा पहिलं तोर ही कुणाचा आला गाडी. हॅलो हा बर हाय येणार संध्याकाळी थोडा उशीर होईल. काय लागायची गाडी तुला? बर हा येतो. अरे ते संध्या गाडी काय झाली संध्या गेले जरा त्याच्यामुळे गाडी नाही मला. त्याच्यामुळे राहून द्या जरा आजच्या दिवस. तुला देतो की संध्याकाळी. चालतंय ठेव मग. आईला काय करावं बरं काय अवघड झाले बाबा. देवा गणपती बाप्पा वगैरे बघला काही आहे की देव कुठला आहे काय झालं. आईला पिंड दिसते म्हणले याच्या पाया पुढे गणपतीचा. देवा वगैरे बघला का काय नाही काहीतरी करला का जुगाडले. अवघड झालंय माझं. काय करावं. आलाच फोन. हा बोला की सतीश नाना. ऐका ना राहू काय झालंय माहिती का? थोडी अडचण आहे. मी काय म्हणतोय तुम्हाला देतो की राव तू म्हणतोय आता तुम्हाला आता किती राव का आतापर्यंत दिलं राव अजून शेवट अखेरीस राव तुम्ही राव असं कुठं असतं का? तुम्हाला मी 1.5 वर्ष झालं राव याच देतो. तुम्ही विचार करा हाय का काय वरड येऊन दिली का? 2च महिने झालं. थोडी अडचण आहे आता धंदा काही कामं नाही ती म्हणून म्हणतोय राव फक्त दुसरं काही नाही. नका घरी जाऊ नका राव. ऐका बापूंला कळालं ना तर बापू मग लय अवघड होईल. नका राव प्लीज ऐका राव. बर 2 दिवस थांबा. नाही झालं तर मग घरी जा. मग तर झालं तुम्हाला चालतंय 2 दिवस फक्त. हा 2 दिवसात नाही दिलं तर तुमच्या मनाने मग तुम्ही करता ते तसं चालतंय. हा ठेवा मग. हा बघला का देवा काहीतरी जादू कर लय अवघड झाले. दुकानावर सुद्धा जाऊ वाटत नाही. फोन लावा तू कसा आहे मगाच्या 10 फोन लावला त्याचा फोनच बंद आहे. काय माझं तर डोकं काय त्यांनी राडा करून ठेवला. माणसं घरी यायला लागली ती. मला काहीच माहिती नाही. त्याच्या कोणतरी माहिती असेल की सगळं. तुला आहे का माहिती? मला काय माहिती. मी दुकानावर येते का तुम्ही असता? दुकानावर माणसं येत होती पण आज घरी पण आली माणसं. उभं डोक्याला वैताग झाला. मग मला काय माहिती काय केलं मी घरी तुम्ही तिकडे तुमचं दुकान. काय केलं पैसे? मला तरी काय माहिती. मला आणून दिलेत का पैसे? माझं राडा उठला. माणसं शिकाडली येतात ती काढली येतात. आज तर लईच माणसं आली. मला तर माहिती नव्हतं आतापर्यंत काहीच. कुठे गेला काय तो फोन ठेवलाय बंद करून? फोन दिला उचलायला फोन लागणार बंदच लागला. काय त्यांनी सांगितलं ना काय करतोय की काय घरच्यांना तरी कमीत कमी सांगावं ना त्यांनी मी असा करतोय तसा. मला काहीच माहिती नाही. मला नुसता म्हणायचा बिशाभर मला पैसे तिथं बिशा. आता एवढ्या बिशाचं तर काय केलं? मग उचल की बिशी असली तर. कशाची बिशा? आता त्याला येऊ दे. त्याला आल्या बोलतो. डोक्याला वैताग झाला. आता कवा येतोय कवा नाही. राडा केलाय सगळीकडे. तर लावून आला तर आला बाबा. वैरीची तर नाही ती मनचित तर माणसाचं. काय थांबा वाटतं गाडीचा आवाज येतोय. बघ आलाय काय आल्या ते चालेल. आता बघ आले बोलते माझं तर डोकं चाललं. काय बाबा दिवाळी झालं सगळं झालं पण आता हे दुसरंच उठावलं. दिवाळीची काळजी इतके दिवस झाले. कपडे नसते घेतली मी. मला माहिती असतं एवढी लपडी तर काय डोक्याला वैताग झालं सगळं.
आता काय करायचं माहिती मला तरी काय माहिती आम्हाला सांगितलंच नाही ना त्यांनी आला होय किती वाजलेत आता का फोन स्विच ऑफ होता का स्विच ऑफ होता अरे तो फोन तरी चालू ठेवायचा होता सगळी माणसं घरी आलती कोण आलता तिकडे सगळ्याची माहिती आलती मोहननगरची आलती गावातली आलती काटेवाडीची आलती तुझं तो पैसे कोणाकोणाचं घेतलेली आम्ही एकाकडे बघतोच काय बघतो आता तो सगळ्यांचं पैसे घेतले इथं येऊन निघाला म्हणजे काय ती काय मोकळ्यात आलती का सगळी सावकार आलती होती तेवढी काय सांगू नको म्हणले ते आम्हाला पैसे टाक बापूला असलं नाही पैसे टाक म्हणते ती इलाज नाही आपण त्यांना याद दिलंय की काय म्हणा घरी त्यांना सांगितलं होतं थांब एकाला बघतोच आता जाऊ आता काय बघतो बापू गेले तर हाणून दाजीकडे कशाला बापू मध्ये इकडे पण टाकायचा आणि ते लपडी मिटवायचे सगळ्यांचे पैसे देऊन टाकायचे इथं बापू होतं ते बापूला सण होत नाही तुला माहिती ना असलं काय इथून माग म्हणजे कधी कुणीच आलं ना आपल्या दारात पण आता 4 माणसं दारात आली की त्यांच्या डोक्याला टेन्शन यायला लागलं काय करायचं आता विचार लक्ष्मी वहिनीला किती काल केला ठिकाणा सगळी वस्तूली माणसं जमा झाली कुणाला ठिकाणा घासला ती सावकार लोक आमचं पैसेच द्या तुमच्या पोराला नेमकं कोण सगळीच गावातली ती खाल्ली हे खाल्ली ती खाल्ली कुठली लिपुडची होती बाणनगरची होती झगड्याच्या माळ्यातली ती काय ती गावातली होती आपल्या पण तो सांगायचा ना आम्हाला तो एकट्याने कशाला इथं वागावतोय तुझा लहान जीव आहे अजून तू कशाला वागावतोय एकटा इथं तुला भाऊ ऐका तुम्ही शांत राहा तुम्ही काय माझं कोणी डोकं खाऊ नका याला माहिती बेशी किती कशाची बेशी वहिनी बेशी बंद पडली माणसं गेली पळून त्याला रुपया भेटत नाही आता बंद पडली त्याला मी काय माझ्या डोक्यात होतं ती बेशी उचलून तीही करायचं कुणाचं मिटवतो 5 जण येतात एका बेशी एकाच मिटलं असतं आता बाकीच्या बेशी आहेत ती पण मला माहिती नाही आता काय चालू का म्हणजे आता काय नाव खेळू बाजार टेन्शन यायला लागले काय म्हणायची ती म्हणून गेली करायला आता सगळं तुला काय माहिती होतं का तो का सांगितलं नाही का मला यातलं काय माहिती काय नव्हतं का माहिती मला माहिती द्यायचं तू पण सामील आहे काय केलं नाही मला तर काहीच माहिती नाही अरे तुझं लक्ष तू तरी लक्ष देतो कशाचं लक्ष हे काय करतो ती मला माहितीच नव्हतं अरे लक्ष द्यावं लागतं आपला भाव काय करतो या मग त्यात आपलं थोडं तरी लक्ष लागतं ना माहिती विषय म्हणलं बरं इकडून कुठून काय उधारे घेतलं तुला माहिती ना उधारे किती देते लोक आता उधारी आम्ही तुमच्या जबाबदारी सोडली तुम्ही कसं वागायचं ते तुम्ही ठरवायचं ना आता माणसं पैसे देतात का बेकार माणसं सगळी एक पैसे देत नसतो तू बघ आता हे केवढा खेळ झाला हे खेळ आपल्याला कसा तुटायचा आपल्यापाशी काय तू शांत राहा शांत राहायचं मी करतो बरोबर तुम्ही काय बरोबर करायचं करू आता बापू गेले का बघायला रानाला गिरायक ते रानपीण काही कायची गरज नाही माझा मी केलंय मी निसतारतो तुम्ही शांत राहा आता तू काय मला निस्तारायचा काय निस्तारायचा लगेच बापूल तर एवढं काय झालं आली म्हणून घरी काय झालं अरे आलं म्हणून त्यांना सण होत नाही माणसं घरी आलेली माहिती ना कधी दारात माणूस आला नाही आपल्या कधीच आणि आता ही पहिलीच बारी ना आपल्या दारात माणूस यायची तरी ते दिवशी काका म्हणत होता तुला रानाची मोठ्या रानाची शिकायला लागेल तवाच मिटल मला थोडं ऐकायचं होतं पण मी म्हणलं असं काय आपलं नसल पण ते आपलंच आहे आता कळलं मला ती काका म्हणत होता काका सामील असं ह्याच्यात काका सगळं माहिती असेल सगळ्यांना माहिती पण घरच्यांना माहिती होत नाही जेवलो आम्ही कोण जेवतंय जेवायला तुमला तरी उघडलंय काय असला गुंजूळ म्हणल्यावर तसंच भाकरी केलेल्या पाडले त्या करतोय काम जातोय दुकानात जातोय आमटीकडे जातोय तमकीकडे आम्ही दिले सोपन तुझ्यावर हाय पोरं माझी मोठाली झाली ती करते ती आता ती बारकली गुरु ही आपल्याला किती लागतंय घरात आणि आता ही वाहिली तुला रागी देऊ नको खरं बोलले की रागी तुला करायला काय करायचं ते केलं बोलू ते लागली रागायचा प्रश्न नाही बोललं पाहिजे तो बी ध्यान दिलं पाहिजे तू बाळा सांगत ना आता ते करायचं ते केलं आता त्यांनी तू काय करीत होता बापू याची वाट बघ गडीभर ग बस नको माझं डोकं खात जा तिचं डोकं काय तिकडे तुझं डोकं खायचं का तुझं लक्ष नव्हतं का मी नाही बोलायचं तुला मग कोण बोलायचं रे तुम्हाला आई बापांनी नाही बोलायचं मग कुठे बोलायचं सगळ्याला फोन मी बोलणं नव्हतं ठेवायला पाहिजे होतं अरे रेश्मा काय आले कोण कोण आलती घरी माझं एक पण ओळखीचं नव्हतं
माझ्या काय माहिती मग काय 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 म्हणाले? मी घरी येऊन कसली शिवाय आणि हे देत होती. पण शिवाय द्यायचा त्यांचा संबंधच नाही. मी त्यांना फक्त 2च महिने झाले यात दिलं नाही. सगळ्याचं 2 महिन्यापर्यंत याच क्लिअर आहे सगळ्याचं. पण मला सांगून काय फायदा, मला तर यातलं काय माहिती पण नाही. तुम्हाला करायचं ते तुम्ही एवढं कुठं वस्तू काय करायची गरज होती का? अगं कुठं म्हणजे माझ्याच कसं त्याला घरात किती खर्च आहे का? घरात बी आता तुम्ही विचार करा, 2 वर्षात दुकान टाकल्यापासून किती खर्च केलाय, किती खर्च केलाय 2-3 वर्षात तुम्ही बघितलं का मी किती खर्च केलाय की. पण तुम्ही जेवढं आपल्याला सोसून तेवढंच करायचं होतं. कशाला एवढं व्याप वाढून राहतो, गरज होती का? घेण्या देण्याचा कुठं आता कोण निस्तरायचं. कुठली गोष्ट मी आधी सांगायची, घरात तमाशा नको, बापू मापात असून द्या. बापू कुठे गेले? बनसोड वस्ती गेलो तिकडच, मला नाही माहिती. काय राणी कायचं म्हणले तुम्ही? हो म्हणत होतं, त्यांचं चाललं होतं भाऊजींचं, त्या आत्यांचं यांचं. मला नाही काय सांगता यायचं एवढं, पण गेलेत बापू. कुठं जेवतं मला जेवत जा तू जेवत. दिसा नाही तुम्ही तर काय दिसाना. आता तू दिसली मी आलो तुझ्याकडे. म्हणलं मला गाडी लावली, म्हणलं भाऊ दिसतोय. थांब थांब त्याला का बा थांब की. नाही काय झालंय? थांबला का? काय झालंय? 5 मिनिटं लगा 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 निघाललंय काय रे ही थोडं. तुम्हाला कळ नाही बाबा, असं फास्टच जाते येते. ती तुम्हाला नाही आता राणी काय तीन चाललंय ना. कोण त्याच? हा माझ्या कानावाल तर अवघड आहे त्याला. एवढं आता धंदा चाललाय, सगळं चाललंय, तरी बी त्याला कळा नाही म्हणल्यावर आता काय करतो ती. आणि मग लगा तू नाही, पण त्याला ती धंदा टाकला तेव्हाच म्हणत होतो उधार देऊ नको, हे करू नको. मग धंद्यातनं पैसे मिळतात तर मग आता कशाला राणी. नाही तू सांग की त्याला नको. 10 वेळा आत्ताच बघितलं नाही, थांब म्हणलं तर थांबा नाही. काय नक्की करते काय कळा नाही. मग तो लगा जोडीदार आहे तुझा त्यो बी. तो 10-5 रुपये द्यायचं, 1-2 लाख. पण हाय लाखात मिटायचा विषय होता. बरं या इकडे या. काय करतो? ती काय बारका खेळ नाही नाना, लय अवघड. त्याला एवढं कळा नाही. आज लग्न झालंय, सगळं झालंय आणि करत बसतोय राडा. समजून सांगायचं ती एक कर्ज बाजारी झालेलं संग मग फिरतोय तरी कर्ज. नाही ते आपल्याला नाही काय म्हणला कधी. ती काय ती त्याच्या मनाने चाललंय. 4 कामाला पोरण ही बोंबलत फिरायचं म्हणल्यावर काय करणार. आता किती जमीन काय वाटतं 1 एकर चाललंय. एकर बापूला सांगितलंय का त्यांनी? काय बापूंच विषय काय तर मग आता काय म्हणलं आताच हाय कमी तवरच विकून, नाही तर मग परत लय वाढून असं नाही 10% हिशोब होय. आणि हिथं शायनिंग हाणतोय माझं व्यवस्थित चाललंय. ही आता हे फोका कुठं आला. 10 रुपयाने फिटल का कर्ज? आणि डबल इकायची पाळी एकरात काय सोपा केला. म्हणून तर ती लवकर मिटवायसाठी त्याचा विषय झाला. म्हणून एक तर कस तरी करते कुठेतरी कामाला जात होता तीच बरं होतं की. आता कुठं नाही काय पैसे भरणार का ती? कुठं आता काय माहित कसं मिटायचंय. आता काय ते त्याचा आता बघा की हाक मारली तरी थांबला नाही. म्हणजे ह्याला थोडा संशय वाटला तसं. या बस. काय वाटणार भागवतनाची गोट्यान राणी काय काढले? काय म्हणतोय खरं? आलंय का नको? कस काय काल कवा गिराईक आलतं ना? होय, मला काय माहित नाही का. पण एवढं नाही व्हाय पाहिजे ना का. लय कुटाणा केलाय काय? कुटाणा म्हणजे आता ते तुला माहित नाही. मला भागवताची गाठच घ्यावा लागेल. ते भागवतनाला विचार. आणि निदान म्हणजे कसे रान तर राहिलं पाहिजे. मग काय तर रान नाही एवढे नाही पाळी ना. मी सांगतो बरं का गोट्याची भागवतनाची गाठ घेऊन. नाही गोट्याला विषयच काढणं. बरं भागवत नानाला सांगतो मी कसं काय ते. भागवताची माझ्या आहे बरं, त्यांना मी विचारतो काय चाललंय नेमकं, काय भानगड आहे. तसं गोट्या एवढा फेल जाणारा माणूस नाही. आज नाही उद्या त्याचं होईन चांगलं बरं का. चांगला पोरगा. एकदा जर वेळ निघून गेली
हाय आली असं अडचण बरं का, धंदा हाय, उधाऱ्या पाधाऱ्या गुतलेल्या आहेत त्याच्या, काम करतं पोरग पण चांगलं. नाही काम आहे, पण ते कसं आहे उचकपाचकी बी लय करत उसका पाचकी, पण त्याला लोक फसवणारे लय झाल्यात. काय झालंय, गोड बोलतात जातात त्याला फसवून, ही बी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, ह्याने धरायला का कोणी बी येतंय गोड बोलतोय, वस्तीवली लोक तर पैसे द्या ना, त्यात येतय चटका मारून जातय, काय कळलं नाही त्याला का त्याचं त्यांनी पण कसं आहे म्हणजे वस्तीला जरी माणूस असला तरी बोलून नाही संबंध ती जास्त जपतय रे. ते धंद्यात कसं माहिती काय, नाही धंद्यात दोस्ती नाही पाहिजे, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. काय होतं माहिती का, घोडा घासची दोस्ती करी का तू खाय का खरंय का नाही गाड्या, तसं धंदेवाल्याने का नाही कोणा संग दोस्ती ठेवा, दोस्ती असू दे मापात राहू, धंद्याच्या परीने धंदा नाही बिहात गेले भागवत नावाची गाडी नाही सांगणार की मी, आणि विषय कसा आहे थोडं गंभीरच आहे. करतो की त्या विषयावर आता माझी चर्चा चांगलीच होणार आहे, आणि नाही मी ते ऐकून देणार, माझ्या डोक्यातच आहे. हो चालतंय, चालायचं का मग? व्हायला पाहिजे. आहो पण आता ते काय त्याला अक्कल कमी, आणि काय झालं माहिती का तुम्हाला स्पष्ट सांगायचं, ती लहान वयात कारभारी झाला का नाही घरात की असलं धंदा सुचत्यात. अर्धा तर पण ती जर हे करायचं म्हणलं सोपा खेळ नाही, काय पिशा काय त्याच्या काय LIC काय. आहो इकडे भरलं ती कुठे 2-3 बिशा लावल्या होत्या, आणि आता ती निम्म्यावर आलं की ती मिळायचं होतं 2-4 लाख रुपये, निम्म्यावर आलं झाले बिशा बंद. होय, मग आता काय करेन, पण लावायचीच गरज काय, आल्यात तर बँकेत टाक ना. होय की तेच की मी म्हणतोय, काय लहान वयात कारभारी झाला ही विषय पुढे येतातच. उग कुठं पैसे खर्चावून कुठं शिल्लक ठेवावं ही अक्कल पाहिजे ना. ह्याने उग काय करतोय बघायचं नाही घरच्यांनी म्हणल्यावर, हाय बोरगा चांगला, हाय बोरगा चांगला. आता काय झालं, रानाचं तुला समजलं, समजा आलत का गिरायक काय तिथं काय चाललंय वाटतं, कोणी एजंट आहे त्याला सांगितलं बघायला, आणि ह्याच मग बघा की होत असत काय. नाही बाबा, आपल्याला भावाचं नाही घ्यायचं, भावाचं म्हणून घ्यायचं नाही, ती कोणाला काही का ना आपल्याला काय घेणं देणं, पण आपल्याला भावाचं कशाला भावाचं नाव शेवटी. आता ह्यो त्यांनी एजंट बघू दे, नाही तर काय एजंट बी लय अवघड आहे म्हणलं ती. नाही पण एवढी वेळ असतो ही करत काय होता, आता तसं आहे. राणी काय जर म्हणलं तरी एजंट त्याच्यात 50-50 खाणार. आला का, बरं झालं. आता निघालोच होतो बारामतीला, फोन केला म्हणजे तेच की आता हे काय म्हणलं चला पोरं घरी येत कॅटवर बारामतीला. काय काय केलंय त्या गोठ्याने उद्योग रे? उद्देश तुमच्या कानावर आलंच असेल, काय म्हणून तुला बोलून घेतले, काय ते लिहिले मोठी लपडी केले, तुम्हाला काय सांगू, माझं तर डोकं दुखतंय. ते मला 2-3 सावकारांचा फोन आला, पैसे द्यायला 6 महिने झाले. तुम्हाला 2-3 माहिती, मला तर लय माहिती नाही, मला आत्ता 2-3 दिवस झालं माहिती आहे. आणि ते सावकार म्हटलं की बघा नाही तर मी वावर बिवर घेईल. मी म्हणलं आबा मी त्याच्या बारक्या भावाला विचारतो काय म्हणतोय काय नाही, मग बघू काय असेल ते. काय चाललंय काय नाही, चाललंय आपलं संदीपचं मला बोलणं. काय तुम्हाला सांगू काय त्यांनी लपडी केलेली, त्यांनी बिशा लावल्या, जिथं नाही तिथं बिशा लावल्या, बिशावाल्यांनी पैसे भरून घेतले, 5-5-6-6 हप्ते भरलं, पुन्हा बिशा बंद केल्या. मग त्याला पैसेच नाही मिळाले, त्याला पैसेच नाही भेटलं. पुन्हा नको म्हणलं तरी उधार मटेरियल, खिडक्या दे उधार, ह्याला दे त्याला दे. आता मला विचारलं नाही काय नाही, मला लोक जाते अडवतात. असंच काय लपडी केलं त्यांनी, तुम्हाला काय सांगू, माझं डोकं चालना. कुणी येते की पैसे म्हणते वाटे कुठे, आणि मी त्याला पैसे दिलेत. कुणी येते, मला पण तसंच होते, दिवसात दुकानावर 10-12 जण तरी येऊन जातात. आता कोणा काय काय यायचं तर मला कळतच नाही. एक जण आलं की म्हणतं खिडक्याचा ऍडव्हान्स घेतलेला कुठे, आता काय सांगायचं मी. बरोबर आहे, त्यांचं काम लपडी केल्या जातात. काय तुम्हाला सांगून उपयोग आहे, माझ्यापर्यंत तर काहीच आहे ना. मला ते दुकान सुद्धा उघड वाटत, आता मी जायचंच बंद केले. बरोबर, मी पण नाही कर्ज झालंय मला 2-3 सावकार पण भेटले. गेलो कुठे पैसे, आता बिशा नको लावू म्हणलं तरी 9-2, 10-10, 12-12 बिशा लावायच्या, कुठे काय लावायचं. तसं शांत होतं गोटे, असं कसं काय बरं
पपलाय लागला आम्हाला तर म्हणलं सगळी झालंय काय नाही. आता बाकी घरचं गुराचं काम सोडून मी तिकडे गेलो. हा माझं उलट चांगलं चाललेलं उलट माझं आता वाटोळ झालं तर मला लोक नाव ठेवायला लागले. मग त्याच्याबरोबर तू विचारणारच की जाता येतं मग तू मला विचारते तर तुला काय झालं विचार तू तर भाव आहे त्याचा. आपण मी नसतो गेलो ना त्यापाशी तरी बरं झालं असतं. लोक म्हणली सुद्धा नसते. आता मग त्या दोघ जणांनी कोटाक न केला तो पण आहे त्या शेमीला. आता मी काय केलं त्याला. आता कसं असतं आता समजा तुम्ही दोघांनी कुठं रुपया दिला नाही बरोबर आहे. तुम्ही दोघांनी कुठं समजा केली तर ती मला पण येते ना माझ्या पण त्यांचं काका म्हणजे काकाने पण त्यात काहीतरी केलंय पण म्हणून मला त्या सगळ्यांना उत्तर द्यावं लागते. मी जर दुसरीकडे कामाला गेलो असतं तर 15,000 रुपयांनी माझं किती पैसे असलं असतं बरोबर. ती 15,000 रुपयांनी पैसे तर सोडा पण हे कर्जच झाले. हा ना मग आता काय करायचं बरं. ते सावकार तर मला म्हणत होतं उद्याच्या उद्या मला पैसे पाहिजे असं कर. मी म्हणत बारक भाऊला विचारतो काय करायचं ते करा म्हणा. पैसे बिशे काय भेटणार नाही तर म्हणा पैसे बिशे काय नाही द्यायचं ह्याला पैसे. आपण काय करायचं. गुरु होती ती पण इकून टाकली सगळी. मग आपण काय करायचं काय आता दोघांनी बसायचं. मग ते त्यांच्यामध्ये आपण पडायचंच नाही. घरी कसं काय जमल काय करायचं आहे बापून ते बघून घेते. हा मग काय मी तर येणारच नाही बाबा इकडे. मला आलं की 4 जणांना तो उत्तर द्यावं लागतं. विचारलंय का मला विचारलंय मला पण नाही विचारलंय. काय माहिती नाही पैसे किती घेतले आपल्याला. आम्हाला काहीच कळून दिलेलं नाही. काहीच कळून दिलेलं नाही. गाडीला पेट्रोलला माग केलं त्यांनी मला. दुधाचा महिन्याला 15 दिवसाला पगार होत होता. बरं आता आहे ना मी काय म्हणतोय काय करायचं बघ. आता मी पोर येत आता घरी फ्लॅटवर मी जातो. मला सांगतो मला संध्याकाळी फोन करून कसं काय होते ती नाही ती सावकार मोकार ते वावर बिवर ऐकायला लागेल मोकार. नाही वावर बिवर काय ऐकायचं नाही नाही ऐकायचं. ती बघ तुम्ही त्यांनी केलंय आपलं ते बघल मग ते बरोबर आहे पण सांग बाबा तू पण समजून मी पण सांगतो. त्यांनी केलंय तपला ती निस्तर वावर बिवर काय नाही. वावर बिवर आहे वय आता माझं म्हणणं 2 गाय घ्यायचे आपलं घर राहायचं त्याच्या नादी काय लागायचं नाही गोट्याचे. हा मग काय पण तिकडचं साधं दिसतंय पण लगा लय चमत्कारी घेऊन. तुम्हाला वाटतंय साधं पण लय चमत्कारी तुम्हाला काय सांगा. मी त्याला त्याच्या करता हिला दापालतोय घरी. आमची भांडण आमच्या बागा किती गावात झाले बघा आता तिथं बघ शेतावर लक्ष द्याय नाही. ही पारकच भरले आता काहीच नाही हातात आले यायचं नादी लागलो काहीच नाही. बरं जाऊ दे मी येतो. हो चालतंय पण बघ काय होतं ते सांग मला. चला मग आता जाऊ आपण पण बरं का. मला सांगून ना मला तुम्ही कशाला काय टेन्शन घ्या. तुम्ही नाही ना पण पैसे काय काढून दिले. आपण पहिले पैसे पडलेले नाही ना. आपण त्याला पैसे पहिले काढून दिलते ना तिने सगळं मिटवलंय चकचक. मग तुम्ही कशाला डोक्यात ताब्यात जाऊ दे. तपले ती काढले तपले ती निस्तारते ना. आपल्याला काय घेणं देणं. चला तुम्ही इकडे जरा शेतावर लक्ष द्या. जाऊ दे गुडघ्याला गावात लागले या. जाऊ दे त्याचं टेन्शन घेऊन बस. जाऊ दे त्यांनी विचारलं नाही ना आपल्याला पैसे काढतो तुम्ही कशाला टेन्शन घ्या. जाऊ दे मग काय बी करू दे तिकडे. जाऊ दे आता काय तू म्हणते म्हणले आता काय तुम्ही चांगले आहे करत होतो सगळं तर नाही त्याला हे झालं आपण तरी काय करणार. बापू किती लांब आहे. ही 1,500 फूट आहे वाटणी. होय आणि ह्याचा विषय कसा आहे 60 फुटाचं आहे रुंदी. आणि मग ही पोराने जी कुटाणा केलाय का नाही पोलिस झाले आपण कसं का असं ना. होय की बापू कायचं 2.5 एकर. नाही ही पार्टी बघू आपण. पार्टीचं काय नाही पार्ट्या बघू काय किती पण पार्ट्या भेटतील. बरं पण आता कसं आहे रुंदी पण कमी आहे. लांबीला एवढं लांब 1,500-2,000 फूट लांबी असली होय की बापू. पण आता पिकाचं काय करायचं. पिकाचं काय नाही एवढं वर्ष आपलं जाईल नाही तर गुरांना ऐकेन. आता कारखाना चालू होईल आणि मग बघू आपण कसं असेल तसं. पण काय तुमचं ह्या पिका वाचून तरी नडलंय समजा. नाही पण आता कसं घेणाराची इच्छा असते की नाही उभ्या धानासहित सोडावा. हाय पण नाही कसं एवढं मी कष्टाने आणले आणि पोरं म्हणजे घेणाराची काय माझी काय नाही बरोबर आहे की सारखीच आणि कसं होईल तसं होईल. आणि एवढं पीक काय आपण केलं घेतलंच नाही म्हणायचं घडीवर. नाही ती झालं की मग आता ही पीक गेल्यावर तुम्ही कागद करून देणार का कसं. नाही आधी देणार की तुमचा विश्वास आहे माझा पूर्ण. हो आपण काय गद्दारकी करणार आहे का. हो आणि विश्वास आहे म्हणून तर द्यायचं नाव करून. आणि पीक तुम्ही काय माझ्या नाव उचलावताल किंवा तुमच्या गेला तरी तुम्ही पैसे देणार आहे. ती झालं की माझा विश्वास आहे तेवढा. आणि आपण चांगली माणसं असल्याविषयी संपतो. हो की पण आता कसं आहे माहिती आहे का आपण काय कुठनं चालत आलोय अजून खाली कितीतरी आहे 1,500 फुटे. मग ही आमचं ही लंबोळी वाटणी.
हो गी, पण आता ही कसं झालंय माहित आहे का, हा. हे रान म्हणजे आगनगाडीच्या डब्यासारखं झालं. हाय की हाय की. मुंडकं तिथं बारकन निसता शिपूड लांबता. मग आता आमचं हाय ही लक्ष्मी. हो की, ते आता तुम्ही तुमच्या ह्याने ठरवा. पण बापू ही रान इकायची म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहे नेमका? अहो उलीसा राडा झालाय पोराचा. हा काय असेल त्याचे काय ते वर्कशॉप टाकलं होतं आम्ही त्याच्यामुळं, आणि कुठं कोणाला काय म्हणता, आपली पोरं आपल्याला पाहिजे ती. नाही, बरोबर आहे, पण पैसेच केलं काय? आता विचारून तरी जमतंय का? सांगित नाही काय तू. नाही सांगितलं पाहिजे. नाही पण कुठं वाद घालीत बसायचं. नाही ही बरोबर आहे तुमचं. हा, आता तुम्ही एक कसं आहे शांत स्वभावात लागला, दुसरा एखादा असता तर भांडणं झाली असती, डोकापुरडी झाली असती ना. व ती पण शांतच राहावं लागतं आपल्याला. दोन्ही भावात पण ते हे झालं पाहिजे. नाही नाही काय नाही, अजिबात अडचण नाही. आपल्याला काय पाहिजे, आता ह्याचं लग्न झालं ऐकून घ्या. बर पोरण मंडळी, बर काय अडचणी आल्यावर कोण्या कोणाला बघायचं, तपली ती बघते ते. नाही खरं आहे तुमचं. बघूया पार्टी काय म्हणजे तुमची काय किंमत काय करताय? काय किंमत आता कसं आहे, इथं 10 लाखाचा रेट आहे. ऐका की तुम्ही 10 लाखाचं सांगताय, आता तुम्ही 10 लाख सांगताय, तेवढं पैसे दिलं पण असतं, पण तुम्ही म्हणताय पीक पण खाणार आहे, तसा रेट नाही होणार. नाही पण तुमच्याच बजेटने बघायचं. काय 5-6 लाखापर्यंत होत असलं तर बघा, पार्टी काय उद्या आपण तुमच्या ह्यानी म्हणजे आपण कसं आहे, आपण तुमच्या ऐका घेतलं तरी आम्हाला दुसरं गिराईक. नाही ती झालं की आपण पार्टी बघितली किंवा मी घेतलं काय, आपण काय तुमच्या दलाल की नाही खाणार ते नाही शे काय असतं ते आपलं असतं ते समजायला माहिती. हा मग तीच की मी चांगलं 15 दिवस ते महिना झाला जात असेल. आम्ही दोघं रोज म्हणजे सारखंच गेले का जायचं, पण आता एवढ्यात मी गेलोच नाही ह्याच्यावर. आता तर ती दिवशी म्हणत होता तो रोज जात होता की. अरे मी जात होतो रे बसायला दुकानं होतं जे, पण ते दुकानावर मला भेटा नाही महिना झालं. आणि ती संध्या आहे ती संध्या म्हणते दुकान बंद करणार आता. नाही म्हणते लय आता इथं धंदाच करायचं नाही म्हणते. कर्ज झालंय वाटतं लय. अरे ते काय झालंय बचत गट त्यानं काढलं होतं काहीतरी, मी बिशा लावले होते बिशा. बिशा बी झाले त्या बंद, 3-3 लाखाच्या बिशा होत्या. आणि ही लोकांना बी व्हायचं आपल्या इथली असं काम किरकोळ ही केलेलं पैसे नाही द्यायचं. अजून बारामतीत बी एक जणांनी त्याला चांगली टोपी टाकली, म्हणजे काम मोठं केलं तर ते स्वभाव उडतो, पैसे दिले नाही तर ह्याचा बोळा स्वभाव आपला. पण त्याच्याकडे पैसे लय होते की, काम लय मोठी होती. पैसे लय होती की, पण आता ती पैसे दिलं नाही ते अडचणीत आला ना. मग विषय हे उचललेलं पैसे मग त्याने घालवलं कुठं एवढं? काय केलं असेल एवढ्या पैसे? लय जण म्हणते ते एवढं पैसे घालवलं कुठं? बरोबर काय केलं एवढ्या पैशाचं? अरे पैशाचा बिशा उचलाय कुठलं बिशाच पैसे गुतले तर. आता तू तर म्हणत होता रानबी काय काढले, रानबी काढले इकायला, म्हणजे ती मग त्याशिवाय बाहेरच निघत नाही ना ते. तसं ते चांगलं बरं का पोरगं. आपण सारखं असायचो का नाही दुकानावर, आपल्याला गेलं की चहा ही पाजायचा, कधी वडापाव ही खाया. आता आपला अड्डा बंद होतोय बसायचं तिथं. अड्डा होतोय बंद आता नाही निघेल की त्यातनं बाहेर, पण आता कसं आहे थोडा अडचणीत आलाय ती अजून. या माणसांना बाकीच्या व्हायचं अडचणीत आणलाय. चांगलं होतं लगा ते तुम्हाला स्वभावाने चांगलं बरं का, कसं कसं दे आधी जमत नव्हतं तसं आमचं, पण चांगलं चांगलं पोरगं. आम्हाला गेलं की दुकानावर तिथं लय भारी चहा पाणी नाश्ता सांगणार, बोलायचा चांगला. मग ती काय त्याचा स्वभाव बोळा नडतोय ना, पैसे मागत नाही असं नेटानं कोणाला, बाबा दिस माझं पैसे कामाचं की काय. ते माणूस म्हणला का नाही थांब देतो की लगेच बरोबर चालतंय म्हणणार. ही त्याचा स्वभाव लय शांत आहे. हा म्हणजे त्याचं असं झालं स्वतःच घर जाळूनच पैशाचा कारखाना टाकायची बारी आली, असलं काम झालं. त्याच्यामुळे ते अडचणीत आलाय रे, पैसे लय गुतले ते बिशेला ह्याला पैसे गुतले ते. ठरवू घे पण लयच फ्रंट कमी आहे आपलं. हो गे करू काहीतरी करू, काही करा तुमच्या ह्यानी, आणि आमचा म्हणजे जीव मोकळा करा पोराचा. नाही करतो. ऐका आपण काय एका गावातली माणसं आहे, गावातल्याला सहकार्य नाही करायचं मग कोणाला करायचं? एवढं आपलं हे रोड आहे आणि कळस आहे ना. ही बघा फ्रंट किती ते लोणी. नाही बापू फ्रंट लयच थोडा दिसतो कमीच आहे आपले 60च फूट आहे. हो ना. हो काय लाबाड बोलू. नाही करून टाकतो तुमचं काम. करा तुमच्या ह्यानी काय होय अजिनाथ, काय अडचण आहे. आपले पोरं सुखी तर आपण सुखी. नाही सगळं आहे की. हा
तुम्हाला माहित आहे राजा साहेब आपण शब्द दिला म्हणजे कसं काम आपलं. दादा म्हणते ते कुठं नसतं. नाही ते कराच तू आणि टाइम नाही जास्त लय मिठी आमच्या माग. नाही करून टाकू. पोर पाहिजे हो. मला जमीन नसली तरी चालेल स्पष्ट. नाही आपण काय की असा शब्द फक्त एक इमानदारी बापच बोलू शकतो. नाही आपल्याला जमीन नसली तरी मला लेकर पाहिजे. तेच म्हणतोय असा शब्द फक्त इमानदारी बापच बोलू शकतो, दुसरं कोणी बोलू शकत नाही. आणि मला घरची काय म्हणली ना म्हणजे पोराची आहे रवी तरी माझा मी बघीन काय नाही तर परत नाही घरचं लपड काय आमच्या नाही आम्ही दोघं आणि मला 6 बहिणी. समध्या साहेब समध्या 6ची 6 येणार आमचं भांडण नाही काय नाही. ते तुमचं घरचं ठरवा काय नाही म्हणजे का परत कसं आपण एका गावातला आहे वादवाद नको काय नको काय नाही विषय घ्यायचा बी नाही काय नाही. आता तुम्ही 10 म्हणताय तर काय 10 होत नाही तर मी 5-6 म्हणतोय त्यात काय पण बसून करू आपण इकायचंय विषय आपला म्हणजे कट करू बसून बरं बापू जरी राहत असले तरी राहू द्या काळी नाही. आता बघू आपण ते कवा आहे ती पण नाही आपलं बघू आपलं गरिबीत राहिलेलं चांगलं नाही आता आपली म्हणजे ताकद बी नाही उरली. बरं आणि उग येईना कारण चालतंय करून टाकू. काय टेन्शन घेऊ नका. दिलेला शब्द दिला फायनल करून टाकू. कवा पण 2 दिवसांना कवा काय नाही अडचण. बघा तुमच्या ह्यानी इकायचं या पण हित 10चा रेट आहे मग तुमच्या ह्यानी ठरवा. नाही ती बघू की आपण 10 करायचं का काय करायचं ते बघू आणि करून टाकू. कांडखा पाडून टाकू. हो चालेल. हो त्यानं उधार बी लय वाटलंय. उधाऱ्या काय ती लोक देईना ते लवकर. अरे यांनी घेतल्या पाहिजेत घरी जाऊन. ह्यानं काय केलंय लाखानं पैसे काढलेत की मटेरियल हे आणायला. मग आता ती याज वाढत गेलं ना काढलं होतं मग काय याज बी लय दिलंय लोकांना त्यानं. आणि ते आता काय झालंय हो आणि आता काय झालंय ते सावकार 2-4 आहे ती का ती झाले ती एक. आता ह्यानं 2-3 महिने झाले याजच दिलं नाही कोणाचा कारण पैसेच नाही त्यांना द्यायला. याच किती दिलं त्याने आतापर्यंत? अरे लय 1.5 लाख याजच दिलंय नुसतं. हा आणि आता 2-3 महिने झाले ह्याला पैसेच नाही तर द्यायला. मग आता ती सावकार बी झाले ती एक उग धिंगाणा घालते ती ह्याच्या घरी ह्याच्याकडे घेऊन. असं होतंय. राणी कशी आणली माणसांनी त्याच्यावर म्हणल्यावर लय बेकार माणसं म्हणायची. लय बेकार. मग आता ही भीतोय सावकार हे आली की मग ह्याला अरे वाटणारच दमदाटी करतात ना 2-3 एक झाले त्याच्यामुळे ते रान काढलं इकायला. नाही तुला धंदा लय जोरात चालला होता त्याचं काम बी धंदा लय जोरात होता. आम्ही तिथं जाऊन बसायचो. धंदा जोरातच चाललाय की फेपच होता तिथं बसायचो आम्ही जाऊन. आता मग काय दुकान ते चालू करायचंय का नाही? चालू करेल की पण आता थोडं टॉर्चरिंग आहे त्याला त्याच्यामुळे ते मला बी काल टेन्शन झालं बघ. सध्या मला दुकान बंद करायचंय आता. त्याला मी म्हणतोय उधार ही वाटत जाऊ नको लय याजाने मी कशाला पैसे काढतोय आपलं होईल तेवढंच कर. टक्केवारी सावकार काय गप बसत नाही. महिना भरला की लगेच दुकानावर तिथे येते ते की लगेच तिथं कोण आलं काय बनवा ऍडव्हान्स दिला की लगेच म्हणतात बघू पैसे याच की द्यायला लागतात. पैसे आलेले दिसलं की द्यायला लागतात लगेच. तरी म्हणलं होता सावकार दुकानावर त्याच्या जायचे थांबायचे. आता समजा तो आलाय माझा भाऊ काय बनवायचंय तू पैसे देणार 10,000 रुपये ती तिथंच बसलेली असायची लगेच ती पैसे घेऊन जायची की मग तुझं काम तसंच राहत होतं. मग तू जाऊन कालवा करणार दुसऱ्या दिवशी तिथं माझं कामच काय झालं. सराचं पैसे असं याजावर जायचं म्हणल्यावर त्या लोकांचं कशी ऑर्डर बनवायची मग असं होतंय. बघू आता काय होतंय त्यातनं. जाऊन तिथे मला दिसा नाही बोल तुम्ही बी त्याला गाठ बोलली तर दिसा नाहीच मला ती. बरं तुझं काय झालं ती हानतोय चक्रासारखा चालूच लय खुश दिसतोय बरं का पण जाता येता गाडी तो हसतच चाललेला दिसतोय. चालल्या ते बघू काय होतंय. काय होतंय नाही ती लय बी नादी लागू नको म्हणजे कसं आहे. अरे पण अजून पोरगीच आपल्याला म्हणजे कळा नाही ना अजून गेली बाबा नो आपल्या भीतीचा जीव आहे काय कळा नाही की अजून किती चाललंय माझा प्रयत्न. बघू काय होते. नाही म्हणल्यावर कशाला आपण वाटत जायचं तेच की पण लय बी वाटत नको जाऊ. आपण आता बाबा माझा अवघड झालं रे बसायचं कुठे तिथे जाऊन ठेपाला का गोट्याचा लय भारी होता मला. असं दे आता काय असं द्या चला मग सावलीला काय गप्पा गोड लागते.
जायचं यार मला बी ट्रॅक्टर बस चला मला बी मोटर चालू करायची भिजवायला. चल दीपकराव चल. बघा तुमच्या ह्यानी नाही बघू आणि करून टाका. नाही करतो की. हो तर आपलं म्हणजे आमचं होईल मोठं तुम्ही बी, हं? हो हो नाही 100% करू त्यात काही वादच नाही. बरं, येऊ का? हो हो चला चला. लय अवघड झाले बाबा काय आता. अहो ती आबा आलत नाही ती बोलत होतं रावलंय शिव्यान हिंदी दिल्यात तुम्हाला. काय म्हणला काय पैसे बिशे आहेत काय त्यांचं? त्याचं किती 20,000 रुपये ते घेतले त्याचे. आलता की फोन त्याला देतो म्हणलं की त्याला एवढं दम निघा ना. ती लय शिव्या देत होतं राव. काय म्हणला म्हणलं काय कुठे गेलाय का ते रवी काय का त्यांनी राडा केलाय पैसे द्यायना का काय काम काम घेतलंय का पैसे घेतले? पैसे घेतले होते. राधा मी काय म्हणतो माहिती आहे हा मी जरा थोडा विचार केलाय कारण मी झालोय आता कर्जबाजारी. तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. हा का नाही काम नाही त्यात आपल्याला. कशाचं कर्ज बाजारी राव. ते ठेवून द्या राव कर्ज. तुम्हाला माहिती हा बाकी थोडं राहिलंय. हा ऐका राव काय झालं सिरियस विषय मी तुम्हाला सांगतो ऐका. लय दिवस तुम्ही 2 वर्ष झालं मला साथ दिली कामाला राहिलं एकदम भारी वाटतं. ऐका मी काय म्हणते मी धंदा काय करू शकत नाही असं वाटायला लागलं. हिचं कारण काय झाली फार इज्जतीचा परिणाम झालाय. कारण वस्ती विचारती झाली आता राणी काय काढले बापांच्या. राणी काय काढली घरी गेलती माणसं तुम्हाला माहिती मला सांग तुम्हाला ही गोष्ट माहिती नाही. घरी गेलती आणि त्यांनी 2-4 लाख रुपये दिले नाही. आता अक्कल बंद पडली सगळं इकून बी भागणार नाही मस्त निघली तर भागणार नाही. उधाऱ्या काय आपल्याला मला वाटत नाही मला कोणी उधारे देईन का देतील. उधार राव आता उधार्या झाल्यात लय देतात का नाही ह्याची काय गॅरंटी. ऐका मी निर्णय घेतलाय कारण इथं सगळे चाव झाली. मी दुकान बंद करतोय. नागाराव बंद करू कशाला बंद करताय? नाही दुकान खरोखर बंद करतोय. तुमच्या पद्धतीने तुम्ही दुसरीकडे काम बघा. नाहीतर मी काय म्हणतो ऐका मी हे सगळं गबाळ घेऊन जाणार इथलं तुम्ही इथंच चालू करा. काय अडचण तुम्ही शिकलाय नाही राव बरं वाटत का काय अडचण. अहो मी सांगतो मी धंदाच करणार नाही तर तुम्हाला माहिती का माहिती येतं किती काम आहे. तुम्ही धंदा करा. तुम्ही धंदा करा. मी म्हणजे खरोखर तुम्हाला सांगतो मी 8 दिवसाच्या आत इथलं धंदा बंद करतोय. मी दुसरीकडे कुठतरी बघतो पण हिथं माझ्या धंदा होणार नाही कारण हिथं येणार प्रत्येक जण बोलणार ती योग्य आहे का? योग्य वाटतंय का? नाही इतके दिवस साथ दिले आता पोरं बी एवढी आता पोरांचं पगार राहिले ते देतोय आता सगळ्याचं दिल्यास बावड्याचं तेवढं राहिले काय म्हणलं का? बावड्या म्हणलं मी नाही येणार गाड्या म्हणला. त्याचं किती 5,000 राहिले मला मी म्हणला माझं आहे पण ते काय परत द्या. ऐका तुमचं पगार आहे ना मी सगळं देतो. तुमचं किती आता 3,000 रुपये राहिले. तुमचं पगार आठवड्यालाच करतोय ना किरकोळ. तुम्ही साथ दिली ठीक आहे असू द्या बघू आपण. तुम्हाला मी सांगतो पण दादा आता इथं नाही बघा. चालतंय मग आता कसं करायचं काय? तुम्हाला मी सांगतो सगळं दुकान बंद करतोय तुम्ही विचार करा. तुम्ही इथंच चालू करा नवीन माझं मी गबाळ घेऊन जाईल. तुमचं तुम्ही नवीन सामान हे आणा तुमचं तुम्ही चालू करा. मी बंद करणार आहे की 2,000 भाडं येतं. तुम्ही 2,000 भाडं केलं तर तुम्हाला माहिती आहे ना किती होतं. 500 रुपयाचं तर महिना आहे. मग काय 4 दिवसात भाडं भेटेल. 500 रुपये रोज आलं तर तुम्ही माझे हाजरी काम केले किती तुम्हाला देत होते 300 रुपये. तुम्हाला 200 रुपये जास्त राहते का नाही करायचं राहते. तुम्ही चालू करा बिंदास बघू. मी आलो जर कारखान्यावर चालतंय या बसतो तवर मोबाईल मध्ये काम बी नाही आपल्याला करणार तरी आलं किरकोळ तर करतो मग. आलं किरकोळ तर करा. कोणी आलं ना तर त्यांना सांगा शेट घरी गेलं इथं नाही म्हणून सांग. चालतंय त्याची हाका मारतोय तरी बी तुझं तपास नाही काय चाललंय नक्की काय कळा नाही काय झालंय नक्की येड्यावानी. त्या दिवशी तर म्हण मागं विचारलं तर चांगला धंदा चाललाय हे चाललंय ती चाललंय काय लावलंय तर चाललंय भाऊ पण काय झालंय काय सांगून उपयोग काय सांगून उपयोग आहे म्हणजे तुला म्हणलं होतं ना उधार देऊ नको हे करू नको म्हणून सांग नाही हे नाही ती नाही. कुठं कोणाकोणाचं आहेत बाबा? 5-6 जणांचं घेतलं. कशासाठी घेतलं होतं? अरे बाबा काय झालं की थोडं ऑर्डर ही कॅन्सल झाली त्यामध्ये थोडं व्याजाने घेतलं होतं. आपण घ्यायची काय गरज आहे मग सगळं व्यवस्थित चाललंय आणि चांगलं मिळतात आणि हे होते आणि ते होते.
तिथे गावात राहणं मिळतात का परत तुला काय थोडस पैसे घेतलं होतं तुला सांगतो 10 रुपये टाकेल त्याला महिन्याला 10,000 रुपये आज वर्ष आपण घ्यायचीच गरज नाही ना. त्या ज्या लाख घेतलं होतं का नाही लाखाला मी 1,30,000 दिले त्याचं भाऊ 1 लाख तरी मुदलच फेट नाही कशीच. मग आता एवढ्या टक्के पैसे घेतल्यावर काय होईल? म्हणजे एवढं डोकं नसतं माझं हे झालं माझं चांगलं हे झालं चांगलं चाललंय. माणसं काय करते दुकानात येऊन बसते डायरेक्ट. आपण घ्यायचंच नसत्या. तू जर दुकानावर जर थांबत नसशील आणि अरे मी दुकानावर थांबतो पण आता काय झालं काय दुकानावर तू पहिल्यापासून मी म्हणायचो तू गाड्यांच्या जेव्हा दुकानाचा विषय डोक्यात घेऊ नको. मी तू ह्याला काय म्हणत त्याला दुकानावर आलं तर दुकानावर नाही कुठं येतं बारामती. अरे पण काम कोण माप काय आणायला का माप सकाळनं येतात की माप आणाय दिवस लागतं का? दिवस नाही तसं नाही मटेरियल आणून दे. तुला एक आहे की मी तुला सांगतो तुझं दुकानावर जर नाही थांबला तर गडी मालक होणार आणि 100% नुकसान होणार. त्यांना काही एक काम नाही झालं म्हणून त्यांना काही फरक पडत नाही. विषय लय अवघड आहे. आता ही तर कितीच वस्तू केली काय झालं पैसे जागेवर विषय काय झाले 3-3 लाखाच्या लावायचेच नाही ना शिल्लक राहिले बँकेत टाकलं. आता संपत आलं 2-3 महिने राहिले 2-4 महिने शेवटनं विशेष बंद झाली कोणीच पैसे भरा नाही. त्यातले 2-4 जण आता ती म्हणतोय ती मेन जी माणूस आहे का नाही ती म्हणतोय पैसे तुम्हाला मी पैसे काढून देतो पण आता त्याला किती दिवस झाला आता 3 महिने. आपण बिशा भरायचे मला म्हणला बी नाही बिशाचा विषय काय. अरे ती उचलल्या ना तर भाऊ कमीत कमी मला 4 लाख रुपये ती येते. ती गुतल्या मग तू ही तर विषय लावली होती. अरे पण त्याच्या आधी माणसं कशी काय तिची लावायची गरजच नाही ना. ही जी पुढची असतात तीच वाढतात पैसे. बँकेत टाक ना बँकेतनं तुझं कुठे जाणार आहे. उदाहरण ही गोळा झाल्या ना तर 4-5 लाख रुपये म्हणजे लई लोड नाही तुला खरं सांग. बँकेत टाकलं बँकेत मस्त मध्ये जर चांगलं सेविंग झालं ट्रान्झॅक्शन चांगलं झालं बँक देते की लोन तुला. मग ही आता सावकाराच्या दिवशी घरी आणतो तो बघितलं सगळी किती गोंधळ घातला. मग तसंच होणार काय तर तुला काय झालंय बापूंनी लक्ष काढलं त्यांना कारभारी झाला मग असा विषय होणारच ना. शेती नाही पण त्यांना मी म्हणलं होतं ते सावकारांना किंवा तुम्ही बापून पैसे जाऊ नका बापूंना काही म्हणू नका पण ती बापून पैसे गेली आता त्यांना मी देतोय. आता की आतापर्यंत मी सगळ्यांना याद देत आलोय सगळ्यांना याद देतोय. अरे ती यादाचे पैसे फिटतच नाही. देताना बरं वाटतं खर्चाही बरं वाटतं आणि द्यायचा म्हणजे सोपा विषय नसतो. एवढं आपल्याला येणं पाहिजे नसतं. अडचणी महत्वाच्या असतात दवाखाना ही मान्य. तू जर असं ऋण काढून सण करण्याचा अर्थच नाही रे. आणि आता टेन्शन घरच्यांना टेन्शन तुला टेन्शन दुनियादारी करत बसण्यात अर्थ आहे का? तू सांगतो महिन्याला 30,000 रुपये याद येते म्हणजे येणारच की सगळं काय अकलच बंद पडली. कमावतोय ती सगळं यादावरच जाते नफा तर काही राही कसंच राही नाही. आता ही 2 महिने झालं थकलंय थोडं धंदा घालतात. ही सावकार घरी येऊन नाही तसली बोलली एकदम तर हा दुकानातच येऊन झोपतोयस काय माझी तर अक्कलच बंद पडली. बघू आता कसं होईल चालतंय बघ आता खोका आमचं काय तुला चांगलं सांगायचं होतं तर सांगितलं तू तुझा ठरवणार आहे. कारभारी झालाय ना आता त्याच्यामुळं तू तुझा बघ. आता काय एवढं मोठं बोचकं केल्यावर काय करणार आहे मग. उदाहरण ही ती बघू ते बिशेवाल्याकडे जाणार आहे आता. दिलं तर दिलं काय झालं तर झालं असू दे जाऊ दे नको टेन्शन घेऊ. पण पण एकदा पोळल्याशिवाय पण पोळायला काय एक करत जाणार ना आता काय त्याचं एवढं सोंग करायची गरज नाही. बापूला मी म्हणतोय नको थांबा जरा थोडं राहिलं आणि प्रत्येकाला पैसे दिले भाऊ. त्याचं 50,000 रुपये घेतलं होतं नाही त्याला 50ला मी 50 नाही 60,000 रुपये दिले तरी ते माणूस 2 महिने यात थकले तरी दुकानात येऊन बसतो. तू विचार कर मग थोडंफार थांबायला पाहिजे ना का. तू विचार कर मी याचा त्या जणाकडून 1 लाख घेतलेत ना तुला माहिती त्या जणाकडून 1 लाखाला 1,30,000 रुपये यात दिले आज मी पैसे. आणि एकदा तर त्यांनी माझ्याकडून दंड किती घेतलाय माहितीये का. खोटं नाही बोलत हो. त्यांनी माझ्याकडून त्याला महिन्याला 10,000 रुपये द्यायचं होतं. 2-4 दिवस लेट झालं माझ्याकडून. 2-4 दिवस त्यांनी दिवसाला 2,000-3,000 रुपये दंड लावून असं
माझ्याकडून 23,000 रुपये घेतले. 3 दिवस दंड आणि 2 महिने फक्त पैसे माझ्याकडून गेले नाही तर त्याने मला चौक पळून गेले. टाक देऊन बघ काय आता मग काय आता असतं ती. पण ती कसं आहे माहिती का थोडस अक्कल चालवली तर बरं असतं. मग आता नाही तर उद्या कसं बघू असतं काय गोळा होते. आता आज फिरणार दिले तर दिले. जाऊ का काय हेच विषय होता का? तिथेच थांबलं नाही म्हणून म्हणलं नाही, नक्की त्याचं काय काय मला बी ऐकायला मिळलं आणि सगळे आता जिथं तिथं कालवा झाला. मी तरी काय करणार. मला कोणाकडे थांबू वाटत ना कोणाला काय बोलू वाटत नाही. मला इथं राहूच वाटत नाही. मला इथं राहूच वाटत नाही. बघू उदारी गोळा करायचं जातो तर काय तेवढंच. कारण हे तर थांबणार बापू. तू फक्त एकच कर दुकानावर थांब आणि दुकानावर थांबून स्वतः काम करायचे चालू कर तेव्हा तुझं ते मेळ बसन. तुम्ही असू दे बघू. हा काय झालं दिले पैसे का? बरं 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 बरं. अहो मी तुम्हाला तेच सांगत होतो देणार आहेत पैसे रे. आम्ही लोक असे किडण्या ऐकल्या एखाद्या वेळेस वावर सोडूनच द्या किडण्या ऐकून पैसे देईल पण देणार. तुम्हाला मिळाले ना पैसे मग मी तुम्हाला सांगत होतो आम्ही पैसे देणार आहे. तुम्ही ऐकूनच घेत नव्हता ना. आता दिले ना. बाप्पूचे व्यवहार तुम्हाला माहिती आहे ना कसे असतात ते. बाप्पूचा पहिल्यापासून असाच व्यवहार आहे. बाप्पू कोणाचे कधी 1 रुपया ठेवत नाही. दिले ना पैसे तुमचे मिळाले ना आता ओके चालतंय. अरे ते फोन आलता का सावकाराचा? फोन आलता सावकाराचा. इथं आमच्या तू काय त्या गोट्याने दुपार वाटच लावून ठेवली या. बघ वाट लावली त्याची त्याने विकलंय ना. तुला काय करायचं? वावर विकली काय काय मला तर कळणार. चांगला कामाला जात होता काय ते दुकान टाकायची गरज होती का? बघ त्यांनी आता कोणाला का वाटतं काय तुम्हाला लय जायचं लांब राहत मग नका जाऊ त्या सावकाराच्या ह्याच्यात पडू. तुम्हाला काय पार डोक्याचे मंडई केली त्याने आपल्याला काय त्रास दिलाय काय? त्रास नाही दिला पण आता काय ती सगळं लावली का नाही सगळीकडे चर्चा पार वाटला वावर इकली काय ठेवलंय त्यांनी सत्यानाश करून नाही ऐकलं सत्यानाश करून ठेवला की सोन्यासारखी पोरग आहे तानं एवढं मोठं होईल त्याचं कसं व्हायचं त्या पोराचं आता पोरग झाले सगळं सत्यानाशच केलाय त्यांनी. तू काय त्याला बोलत नको जाऊ. तुझं ऐकलंय का त्यांनी वावर? माझं नाही ऐकलं वावर त्यांनी पण त्याने वावर विकून टाकलं घरचं एवढं पार वावर इकस तर एवढं कर्ज केलं त्यांनी. येईल होईल परत पायी सगळं वावर घालावलं होईल व्यवस्थित परत. काय नुसतं काय कर्ज केलं तेच विषय धरून बसायचं का? खायचं सोडून द्यायचं काय? चला तुम्हाला चला म्हणत होती इकडं आता एवढा कार्यक्रमाने एवढा उशीर केलाय सगळ्या डोक्याला ताप आहे. कुठं माणसात जायचं पण त्याने हे ठेवलं नाही. बघ शांत बस. तेच त्यांनी विकलंय तू काय टेन्शन घेऊ नको आणि देऊ पण नको. माणसं इकडे तिकडे गेले की माणसं म्हणतात की बाया ही झालं नामकं झालं एवढं काय झालं. जिथं तिथं गेलं की बायांची तीच चर्चा. तिथं रानात आलं तीच चर्चा. बाजारात गेलं तीच चर्चा. बायांना उद्योगधंदे काय असते? उद्योगधंदे नाही पण आता वावर इकले पण एवढं कर्ज बाजारी केले म्हणजे आता ती बापू त्यांच्या डोक्याला किती ताप केलाय खरं सांगा. बापू पहिल्यापासून व्यवहाराला चोखे पोराच्यासाठी त्यांनी बापूंनी वावर इकले त्या माणसाचे पैसे दिल्यात. तुला काय टेन्शन नाही. तू कशाला डोकं तुला काय घेणं पडलंय? तुला त्या गोट्याचं आहे ना कायमच उष्ण पासन तुम्ही ना त्यात पडायचं नाही मला एवढं कळतं. माझं मी बघल. तू त्या गोट्याला काय बोलत नको जाऊन त्याच्याबद्दल. तू कायमच कशी काय त्या गोट्याला मी बोलत नाही काय पण तुम्ही कशाला त्याला एवढा करून लाडून ठेवलाय पुळका येतोय तुम्हाला. बघ माझं मी बघेल. तू त्या गोट्याला एक शब्द बोलू नकोस. त्याच्या वाट्याच त्यांनी इकलंय. तुझ्या वाट्याचं इकून दिलंय का तू? माझ्या वाट्याचं नाही इकलं मला ते नाही म्हणायचं पण एवढं वावर इकलं तुम्हाला मी सांगितलं सगळीकडे वावर इकलं सगळं शिकवून टाकलं तुम्ही एवढं ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला येऊन सांगत होता ना. तो काय म्हणायचे त्यांना व्यवहार मिटवायचा होता. बापूला त्याचे पैसे द्यायचे होते. ते सावकार 10 वेळा फोन यायचा म्हणून बापूने एकदाच ते खटका पाडून टाकला का नाही? सगळा सत्यानाशच केलाय. चला तुझं तर नाही ऐकलं. माझं नाही जायचं पण ती तरी इकलंच ना वावर इकूनच कर्ज हे करायचं. एवढं कशाला कर्ज करायचं? चांगला जात होता कामाला तर काय दुकान बिकान टाकायची काय गरज होती का? तिकून ऋण कार्ड तिकून ह्या सावकाराकडे जा चांगलं व्हावं म्हणून राहायला तर सगळं घराचे सत्यानाशच झालाय. इथं सगळा कचराच झालाय. माझा आल्या घ्यायचं जाडून आलाय पर दिवस मावाळ्याव तुम्ही. अगं आता एका कार्यक्रमाला गेलो होतो मग जात म्हणलं जावं चक्कर मारून ना. कार्यक्रमावर येत म्हणून जात सकाळ चला म्हणलं होतं ना तुम्हाला. सकाळ चला आता पोरं घरी आहे तुला कळतं का? पोरांचे पैसे कोण आहे? चला चल बस. बाहेर नुसती किरकिर असती काय? हा आहे की इथं घरीच आहे. हा नाही आलो होतो इकडे डांबरी रोडवर आलो होतो.
काय म्हणायची ती त्याचा सगळे माझ्यावर टिपूर सगळ्याचा प्रत्येकाचा. प्रत्येक जण म्हणतात तुझ्यामुळं राणी इकलं, तुझ्यामुळं वाटोळ झालं, धंदा बंद पडला, सगळे इकायची पाय आली, तच केलं. हा पण नाही कोणी काही म्हणेन मला तसलं नाद आहे का? तुम्हाला वाटतं का मी लोक काही म्हणते ती आता कोणी काही म्हणेन मला आता तोंडा बी म्हणते ती की मस नाही. अहो मला माहिती सुद्धा नाही राव. मी कशाला मी दारूच्या असल्यानं अजिबात नादी लागणार नाही राव. मला काही घेणं देणंच नाही. लोक काही म्हणते ती. हा मला म्हणते ती आता मस एवढं झालं म्हणजे काय हे काय मुद्दामून करतो मी केलं का? लोकांकडे किती उधार आहेत. हा बरं दिलं ना आता सगळं इकून दिलं ना झालं ना भागलं ना सगळ्याच. लोकांनी अडचणीत आणले. मी कशाला मी ह्या गोष्टीच्या मी नादी लागतच नाही. मला काय करायचंय लोक काही म्हणते ती नाही कुठं जात नाही काय डोक्यात विचार नाही आणत नाही. हा नाही जातो की ठीक आहे. रेशमाचा फोन येतोय. बर हो बर भेटतो तुम्हाला. ठेव. माझे मला वाटलं हा का ग अगं आलो की जेवण झोपा की आलो की आई इकडे आलो इथंच पाठीमागे घराच्या इथं डांबरीत. हा आलू ठेव. मला नाही जेवायचं जेवण झोपतो. हा ठेव. पण एक दिवस असा येईल जेवढे हसलेत ना सगळ्याच्या तोंडात बोट घालायला लावेन. माझ्यामुळं वाटून झालं, माझ्यामुळं राणीकलं, माझ्यामुळं सगळं झालं, माझ्यामुळंच असं झालं. तेव्हा लय वाईट वेळ आणली. का आणली मला नाही माहिती पण आणली.